मी आहे UAEमध्ये, याला तुम्ही म्हणता युनायटेड स्टेट अरब इमारात म्हणजे दुबईमध्ये. मी दुबईला काही फिरायला नाही आलो, मी दुबईला आहे कामाला. आणि 4 दिवसापासून ना इकडे जे प्रकरण चालू आहे ना ते मला आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओ तुम्ही बघत असताल, भरपूर असे काही व्हिडिओ आहेत की जे दुबईमध्ये असं झालं, दुबईमध्ये तसं झालं, भरपूर काही असे व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत. परत दुबईवरनं काही लोक दुबईवरनं भारतामध्ये पोहोचले आणि आपले न्यूज चॅनलने त्यांचे इंटरव्ह्यू चालवलं आहे की सुखरूप माघारी आले, सुखरूप मायदेशी परत आले. आता मी तरी परिवाराला सांगून कितीतरी सांगणार आहे. आता एवढे काही न्यूजवरती एवढे काही बातम्या येतात, एवढ्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फक्त हेच आहे. एक परिवाराला सांगून पण मी थकलेलो आहे. परंतु त्यांचं मन लागतं, ते काळजीपोटी मला फोन करतात. परिवारचे लोक काय म्हणतात मला की तू लवकरात लवकर भारतामध्ये ये, काही नको आता, बस झालं, नको कमू पैसे, जे काय येतो जे काही आता भारतामध्ये येऊन काम कर, आता नको काम करू, इकडे सिच्युएशन खूप खराब आहे. वारंवार त्यांचं म्हणणं एकच आहे मला की आता दुबईत राहू नको, आता तू लवकरात लवकर घरी ये. मी त्यांना सगळ्यांना सांगतो की हो मी येतो, लवकरच येतो. तसा 3 महिन्याच्या नंतर मी रिझाईन देऊन आपल्या मायदेशी परत येणारच होतो. आता भावांनो मला आता येण्यासाठी काय झालं आहे, एक तर विमानं चालू नाहीत आणि जे काही विमान चालू असेल तर त्याचं तिकीट आहे. मी काल पण गेलो तिकीट चेक करण्यासाठी, तर तिकीट खूप महाग आहे. तर एवढे तिकीट खर्च करून मी नाही येऊ शकत, कारण की काम केलं नाही ते. तर कंपनीमध्ये माझी ग्रॅज्युएटी बाकी आहे, मला कंपनीकडनं खूप सारे पैसे घ्यायचे आहेत माझे. जे काही 9 वर्ष काम केलं ना, 9 वर्षाचं मला कंपनी माझं जे काही सेटलमेंट असतं मला ते घ्यायचं आहे. आणि ते घेतल्याशिवाय काही मी काही येणार नाही आहे. आता तुम्ही म्हणसान राजा भाऊ काही पैसे सगळं नाही हो, पैसे कमवता येईल, जीव महत्त्वाचा. अहो मरण आलं तर कुठं पण मरण येतं. मी वारंवार हेच सांगत असतो. मला आता लगेच यायला जमत नाही आहे. माझ्या कंपनीमध्ये जवळपास सेटलमेंट आहे ना भावांनो, जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये माझ्या ह्या कंपनीमध्ये. आता 9 वर्षापासून मी इथं काम केलं आणि मग जेव्हा जर मला हे सगळं माझं सेटलमेंट घ्यायचं तर मी कसं मला येऊ वाटेल, तर मला अजिबात येऊ वाटत नाही आहे. जरी प्लेन जरी चालू असले तरीही मी लवकर आता येणारच नाही आहे. मला यायचं आहे तर मी असं इकडे वातावरण खराब आहे, इकडे असं काही प्रकरण घडते म्हणून मी येत नाही आहे. मला जेव्हा हे सगळं सुरळीत होईल, अजून 2 महिने मी काम करणार. 2 महिन्याच्या नंतर मी रिझाईन देऊन माझं जे काही सेटलमेंट आहे, जे काही कंपनी संघ माझं जे काही माझे तिकीटचे पैसे, माझे लिफ्ट सॅलरी, माझी ग्रॅज्युएटी, ते सगळं घेऊन मी भारतामध्ये येऊनच काम करणार आहे. मग मी येणार नाही आहे परत. परंतु आता जर झालं आहे तर असं थोडी आहे ना की आता सगळं टाकून इकडनं पळायचं आहे. जे कोणी लोक आलते फिरण्यासाठी आलते, जे काही 2, 4, 5 दिवसासाठी या दुबईमध्ये आलते, ते न बघितलं आणि ते लोक गेले निघून. आता मला जमत नाही ना निघायला. मी 9 वर्षापासून इथे कामगार आहे, मी काम करतो या देशामध्ये. तर हे जरी घडलं, आता मला ना इकडं मला ना सोशल मीडियावरती एवढं तुम्हाला खोलून सांगता येत नाही की इथे काय झालं आहे, कुठं काय झालं आहे. मी फोनवरच सांगू शकतो, परंतु ना मी असं सोशल मीडियावरती मी नाही सांगू शकत, कारण की मला त्याच्याबद्दल माहिती नाही, तर मी त्या विषयावरती बोलतच नाही आहे. तर हे म्हणायचं आहे, जे काही आता आम्ही एवढे इथे भारतीय आहोत इथे, तर असं काही नाही आहे. आम्ही आमचं जी रोजची जी रुटीन असती, रोज सकाळी उठतो आहे, कामाला जातो आहे, कामावरनं घरी येतो आहे, जेवण वगैरे बनवतो आहे, जे काही आपलं काम असतं रोज आम्ही असं करतो. तर याच्यामध्ये आम्हाला काही फरक पडला नाही आहे. ना आमच्या कामावरती पडलेला आहे, ना आमचं काम बंद आहे, ना आमची पगार बंद आहे, ना आम्ही रूममध्ये आहोत, असं काही नाही आहे. मार्केट खुल्ले आहेत, रमजानमध्ये थोडे बंद आहेत, काही मार्केट वगैरे खुल्ले आहेत. सगळं आम्हाला काही पाहिजे असतं आम्ही घेतो, आम्ही जेवण वगैरे बनवतो, खातो पितो मस्त आणि मस्त आरामात राहतो. तर एवढं मी फुजिरामध्ये आहे. आता काही लोक म्हणशील फुजिरामध्ये पण तुमच्या इकडे जरा सिच्युएशन थोडी खराब आहे, न्यूजवर असं दाखवलं आहे, परंतु त्याच्यात काय करता येईल आम्हाला काही करता येत नाही आहे. कारण की मी एकटाच थोडी इथे भरपूर आहे. आपले भारतीय माणूस आहेत, इथे पाकिस्तानचा माणूस, इथं बांगलादेशचा माणूस आहे, भरपूर ठिकाणचा माणूस आहे. तर या भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुबईबद्दल माहिती सांगत आलो आहे आणि अजून पण पुढे सांगत राहणार आणि अपडेट देतच राहील तुम्हाला मी. बाकी आमची काळजी काही करू नका, आम्ही सगळे सुखरूप आहोत, सगळे मजात आहोत इथे. तर भावना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर कृपया करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी काही तुमचे प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नसेल केला तर भावना फॉलो नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.